आम्ही गड डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार। आम्ही गड डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार। तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडलाय पठ्ठा। तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडलाय पठ्ठा। परी नाही धीर सोडणार, चाकर शिवबाचे होणार। परी नाही धीर सोडणार, चाकर शिवबाचे होणार। आम्ही गड डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार। आम्ही गड डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार। नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, आजच्या भागामध्ये आज आपण आला आहोत जालना शहरातील जेएस कॉलेज येथे महासंस्कृती महोत्सव चालू आहे, तिथं आपण आलेलो आहे। आणि इथे जालना शहराचे इतिहासकार अभ्यासकर अंबड येथे प्रॉपर राहणारे आदरणीय रामभाऊजी लांडे यांनी जुन्या नाण्याचं प्रदर्शन भरवलं आहे। आणि छत्रपतीच्या काळातले जे गड किल्ले बांधलेले आहेत त्यांचं सुद्धा इथं प्रदर्शन भरवलेलं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे जे प्रवासी या स्वराज्यामध्ये येऊन गेले, इतर संस्थानिकांचे वकील किंवा त्यांचे प्रतिनिधी जे स्वराज्यामध्ये येऊन गेले, छत्रपतींना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं किंवा त्यांचं वर्णन ऐकलं, त्या छत्रपतीविषयी त्या प्रवाशांनी, त्या लेखकांनी, त्या वकिलांनी काय लिहिलं ते पत्र सुद्धा साधारण 87 पत्र या रामभाऊ लांडे यांनी इतिहासकारांनी इथं मांडलेले आहेत। आणि 105 गड किल्ल्यांचे फोटो सुद्धा इथं लावलेले आहे। प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन स्वतः फिरू शकत नाही, पण या गड किल्ल्याच्या माध्यमाने आपण आजही 2024 मध्ये साधारण 400-500 वर्षानंतर किंवा जे जुने गड किल्ले आहेत 1000 वर्षानंतर सुद्धा आजच्या स्थितीमध्ये कसे दिसतात हे आपल्याला बघण्याचं भाग्य आज या महोत्सवाच्या प्रदर्शनाच्या माध्यमाने बघण्यात आलेला आहे। तो किल्ला भुईकोट आहे, नळदुर्ग आहे का कसा आहे, या सर्व या चित्रामध्ये माहिती दिलेली आहे। तर मी आज तुम्हाला या प्रदर्शनाचे गड किल्ले आणि पत्राची माहिती देणार आहे आणि फोटो दाखवणार आहे। मित्रांनो, जालना शहरासाठी 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी म्हणजे ही एक शासनाने परवानीच उपलब्ध करून दिलेली आहे। सांस्कृतिक कार्यक्रम या परिसरामध्ये घडत आहे, त्याचसोबत ऐतिहासिक गोष्टींची माहिती, जुने नाणे, गड किल्ले आणि पत्र याची माहिती जालना शहरवासियांना भेटत आहे। क्वचितच हे प्रदर्शन कधी कधी भरत असते आणि त्याचा आपण नक्कीच शहरवासियांनी आनंद घेतला पाहिजे। हे जे फोटो आपण बघत आहात साधारण 107 फोटो इथं लावलेले आहेत। हे प्रत्येक फोटो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील। जालना शहर महानगरपालिका जालना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान अंबड व मराठी देश यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याचे चित्र प्रदर्शन तसेच शिवकालीन नाण्याचे भव्य प्रदर्शन इथं घडवण्यात आलेले आहे। त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं वर्णन कशा प्रकारे कवींनी, पत्रकारांनी, वकिलांनी या इथं केलेले आहे, हे सर्व पत्र या प्रदर्शनामध्ये लावलेले आहेत। साधारण 87 प्रकारचे पत्र हे लॅमिनेशनच्या रूपामध्ये इथं लावलेले आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। हा जो आहे हा किल्ले जिंजी आहे, कोरंगदुर्ग, कोरंग म्हणजे वानरदुर्ग। हा जो आहे हा चावडचा किल्ला आहे, जिल्हा पुणे। जंगली जयगड, जिल्हा सातारा। किल्ले जिंजी, चंद्रगिरी दुर्ग, आंध्र प्रदेश। भासमांगी दुर्ग, कर्नाटक। किल्ला जुना वासोटा, सातारा। किल्ले धारूर, जिल्हा बीड,
तोरणा किल्ला जिल्हा पुणे, किल्ला खांदेरी रायगड, किल्ला न्हावीगड नाशिक, जिल्हा रायगड येथील रायगडाची मुख्य तटबंदी रायगड किल्ला, चंदेरी किल्ला जिल्हा ठाणे, किल्ला धर्मापुरी बीड येथील भोईकोट किल्ला, जिल्हा रायगड येथील किल्ला उंदेरी हा जलदुर्ग किल्ला आहे मित्रांनो, ज्या किल्ल्याला चारी बाजूने पाण्याने व्यापलेला आहे। किल्ला तैलबैला जिल्हा पुणे, किल्ला तिकोना जिल्हा पुणे, किल्ला राजमाची जिल्हा पुणे, किल्ला इंद्रायणी प्रकाराचा गिरदुर्ग जिल्हा नाशिक, किल्ला हरगड नाशिक, किल्ला भैरवड सातारा जिल्हा सातारा, किल्ला रतनगड जिल्हा अहमदनगर, किल्ला रामसेज जिल्हा नाशिक, कनेरगड किल्ला जिल्हा नाशिक, प्रतापगड किल्ला जिल्हा सातारा, भोरगिरी किल्ला जिल्हा पुणे, विसापूर किल्ला जिल्हा पुणे, मार्कंड्या किल्ला जिल्हा नाशिक, भामेर किल्ला जिल्हा धुळे, सूरगड किल्ला जिल्हा रायगड, टंकाई किल्ला जिल्हा नाशिक, राजगड किल्ला जिल्हा पुणे, विजयदुर्ग किल्ला जिल्हा सिंधुदुर्ग, राजगड किल्ला जिल्हा पुणे, सुधागड किल्ला जिल्हा रायगड, सुधागड किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो। माहुली किल्ला जिल्हा ठाणे,
चौल्हेर किल्ला जिल्हा नाशिक, वेताळवाडी किल्ला जिल्हा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, वसंतगड किल्ला जिल्हा सातारा, नारायणगड किल्ला जिल्हा पुणे, अजिंक्यतारा किल्ला जिल्हा सातारा, मुलेरचा किल्ला जिल्हा नाशिक, मल्हारगड किल्ला जिल्हा पुणे, सुधागड किल्ला जिल्हा रायगड, जंजिऱ्याचा किल्ला जिल्हा रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड, रायगड किल्ला जिथं राजसदर भरत असे जिल्हा रायगड, हडसरचा किल्ला जिल्हा पुणे, लिंगाणा किल्ला जिल्हा रायगड, कलावंतीन दुर्ग जिल्हा रायगड, लिंगाणा किल्ला जिल्हा रायगड, माणिकगड किल्ला जिल्हा रायगड, जीवधन किल्ला जिल्हा पुणे, भंडारदुर्ग किल्ला जिल्हा नाशिक, चंदनवन किल्ला जिल्हा सातारा, कल्याणगड किल्ला नांदगिरी जिल्हा सातारा, किल्ला राजगड ज्याला बालेकिल्ला सुद्धा म्हणतात जिल्हा पुणे, किल्ला शिवतीर्थ रायगड जिल्हा रायगड, किल्ला राजगड जिल्हा पुणे,
जंजिऱ्याचा किल्ला, जिल्हा रायगड. जलदुर्गमध्ये मोडत असलेला हा किल्ला आहे. पेठ किल्ला, कोवळीगड, जिल्हा रायगड. सरसगड किल्ला, जिल्हा रायगड. सिंधुदुर्ग किल्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. गोरखगड मच्छिंद्रगड किल्ला, जिल्हा ठाणे. विश्रामगड कुर्डुगड किल्ला, जिल्हा रायगड. जिल्हा पुणे येथील तुंग किल्ला. जिल्हा नाशिक येथील पिसोळ किल्ला. जिल्हा सांगली येथील प्रचितगड किल्ला. अंकाई किल्ला, जिल्हा नाशिक. गिरिदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथील हा दौलताबादचा किल्ला सुद्धा याच प्रकारचा दिसत असे. देवगिरी किल्ला याच पद्धतीचा दिसत असे. किल्ले जिंजी म्हणजे राजगिरी, तामिळनाडू. रायगड येथील पद्मदुर्ग कासा, पद्मदुर्ग किल्ला, जिल्हा रायगड. रायगड जिल्हा येथील रायगड किल्ल्याचे महाद्वार. कुलंग मदंग अलंग, जिल्हा नगर येथील हा गिरिदुर्ग प्रकार आहे. कर्नाटक येथील श्रीमंतगड. कोल्हापूर येथील पन्हाळगड. सिंधुदुर्ग जिल्हा येथील सिंधुदुर्ग.
रायगड येथील पद्मदुर्ग किल्ला हा जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. रायगड येथील कुलाबा किल्ला, पद्मदुर्ग कासा किल्ला रायगड, जिल्हा नाशिक येथील मोरागड, जिल्हा अहमदनगर येथील मांजरसुंबा, राजधानी रायगड येथील जगदीश्वर मंदिर, ज्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नेहमी दर्शनाला येत असे ते राजधानी रायगड येथील जगदीश्वर मंदिर. महाराजनगड तामिळनाडू, किल्ला प्रतापगड, जिल्हा सातारा, साजरा गोजरा तामिळनाडू येथील हा किल्ला प्रकार आहे. साजरा गोजरा यूट्यूबला कसा फायदा होईल? रामसेज येथील किल्ला, जिल्हा नाशिक, रायगड किल्ला बंद आहे. रायगड फोटो काढायचा स्टेटस टाकायला गेलो किल्ल्यावर. आता ती पोरग म्हणून लागली एक असं ते भाऊ रे. किल्ले वेलोर, भुईकोट किल्ला, ते रायगड ते पण जाय तिकडे जाईल मामा दगडावरती वरापूर गाडी तिथे पण जाईल मामा नरनाळा किल्ला, जिल्हा अमरावती, अमरावती येथील नरनाळा किल्ला, मुद्रा पाहिजे भाऊ नाही आली काय मुद्रा घेऊन कर्नाटक येथील बिदरचा किल्ला, राजधानी रायगडचं प्रवेशद्वार न्हावा दरवाजा, चित्री फोर्ट तामिळनाडू, सिंहगड किल्ला ही पुणे जिल्ह्यातील ब्रिटिश पेंटिंग आहे. पुणे येथील सिंहगड, किल्ले जिंजी तामिळनाडू, केंजळगड किल्ला, जिल्हा पुणे, जगदेवी दुर्गम तामिळनाडू, नमक्कल फोर्ट तामिळनाडू, शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, जिल्हा पुणे, शिवनेरी किल्ला.
गुडीबंडे फोर्ट, कर्नाटक. बसव कल्याण फोर्ट, कर्नाटक. साजरा गोजरा, साजरा गोजरा, तामिळनाडू. तिरुमय फोर्ट, तामिळनाडू. आमनेरचा किल्ला, जिल्हा अमरावती. अमरावतीतील आमनेरचा किल्ला. मलंगगड किल्ला, जिल्हा ठाणे, मलंगगड. किल्ला सालेर, जिल्हा नाशिक येथील सालेरचा किल्ला. किल्ले जिंजी, कुसमलाई, तामिळनाडू. मित्रांनो, हे काही पत्र आहेत छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये काही सरदार म्हणा, वकील म्हणा, प्रवासी म्हणा यांनी लिहिलेले. यातले काही निवडक पत्र मी तुम्हाला दाखवू इच्छितो. मार्च 1677 साली मालोजी घोरपडे यांना महाराजांनी पाठवलेल्या पत्रातला अंश दक्षिणेतल्या सत्तेत परकीय घुसू नयेत म्हणून महाराजांनी कुतुबशाहीचा कैवार घेतलेला आणि दक्षिणी शहांची स्वतःच्या नेतृत्वाखाली मोड बांधलेली. आदिलशाही पठाणी घेतली आहे, बादशहा लहान लेकरू कैदेत ठेविले आहे. दक्षिणेचे पादशाहीस पठाण झाला हे गोष्ट बरी नव्हे. ऐसे आम्ही समजून कुतुबशाह यासी पहिलेपासून रुजवीत राखिली होती. त्यावरून सांप्रत कुतुबशाहीने भेटीस बोलाविले. कुतुबशहाने कुलमनसुबा आम्हावरी टाकिला आहे की दक्षिणची पादशाही आम्हा दक्षियांच्या हाती राहे ते करावे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एक आज्ञापत्र आहे. महाराज याच्यामध्ये लिहितात की व्यसनी गुंतली याने राजकार्यास अंतर पडते. राजे लोकांचं मुख्य साधनीच तो कारभार आहे. त्यात विक्षेप पडू न द्यावा. कलावंत, धाडी, गुणीजन यांचे नृत्य गायन महोत्सवाविरहित दरबारी करू नये. काय म्हणून की या प्रसंगी चित्त आसक्त झाले नाही तेच बरे. काही एक आसक्ती जाहलियाने आवरीन म्हणता आवरले जात नाही. तेव्हा व्यसन प्राप्त होऊन राजकाय अंतरतात, किंबहुना आणखीही त्यामुळे दोष घडतात. याकरिता कोणी एक ऐसे दुर्व्यसन याची संभूती होऊ देऊ नये, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे. राजानं प्रजेची पीडा दूर करण्यासाठी कायम कारभारमग्न आणि व्यसनांपासून दूर असावं असं सांगणारा अत्यंत महत्त्वाचा उल्लेख. 28 नोव्हेंबर 1670 सालचं ब्रिटिशांचं हे पत्र आहे. शिवाजी एवढे मोठे सैन्य घेऊन समुद्रातून येईल तेव्हा तीनही युरोपियन राष्ट्रांनी एकीव स्नेहाचा तह करून विरोध करावा. सुवाली म्हणजे सुरतेच्या मुख्य किनाऱ्यावरील एक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचं गाव आहे. त्याला मुख्य प्रवेश मिळू देऊ नये, कारण स्वाली हे पूर्णपणे ख्रिश्चनांचे, युरोपियन लोकांचे आहे अशी प्रसिद्धी असल्यामुळे ते त्यांच्या हाती जाऊ देण्याचे आपले अब्रू जाईल. त्यानंतर 29 नोव्हेंबर 1670 सालचं ब्रिटिशांचं पत्र आहे. सुरत दुसऱ्यांदा लुटण्याची शिवाजीने जमिनीवर आणि पाण्यावर प्रचंड मोठी तयारी केल्याची बातमी ऐकून स्वाली
होल व मरीन येथील मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी फ्रेंच व डच लोकांनी सुचवल्याप्रमाणे त्यांच्या जोडीला एक गलबत स्वालीचे प्रवेशद्वार सांभाळण्यासाठी पाठवावे व स्वालीला एक भिंत बांधावी. 29 नोव्हेंबर 1670 सालचं हे ब्रिटिशांचं पत्र आहे. शिवाजी महाराजांची ताकद किती वाढली होती आणि त्याचा सगरावर अंकुश असलेल्या युरोपियन लोकांनी किती धसका घेतला होता याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही पत्र आहेत. सेवोजी स्यानो बहुत जो बात काय सूठी की कहो, जो फेर कहू का कहबा की हाजत नहीं, सु याद राहे तो समय ऊपर काम आवे. 18 जुलै 1666 सालच्या राजस्थानी वकील परकाल दासाच्या पत्रातील वाक्य. शिवाजी महाराज खूपच शहाणे आहेत. ते जे बोलतात ते योग्यच बोलतात. त्यांच्या अचूक बोलण्यावरती इतरांनी कोणी काही टिप्पणी करण्याची गरज नसते. त्यांचे शब्द एवढे अचूक असतात की एकदा ते बोलले की भविष्यात ते शब्द खरेच ठरतात. महाराजांना अष्टावधान जागृत का म्हणतात याचं उत्तम मुघल दरबारात काम करणाऱ्या मुघलांच्या अंकित राजपूत राजाच्याच वकिलाने दिले आहे. गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे प्राण संरक्षण. ऐसे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न जाता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधणे याचा हव्यास स्वतःच करावा. शिवछत्रपतींची आज्ञापत्रे. – 1677 सालामधली जेस्विट या अधिकाऱ्याची अत्यंत महत्त्वपूर्ण नोंद. आपला उद्देश सिद्धीस नेण्याकरिता निसर्गतःच दुर्गम असलेल्या जिंजी किल्ल्याची पुन्हा त्याने म्हणजे शिवाजी महाराजांनी डागडुजी केली. पहिले तट पाहून नवे तट व बुरुज असे कौशल्याने बांधले की ते काम हिंदी म्हणजे भारतीय लोकांचे नसून युरोपियन लोकांचेच असावे असे वाटते. काही जुने निरुपयोगी किल्ले पाडून त्याने कित्येक नवे भुईकोट व डोंगरी किल्ले बांधले आणि युद्धोपयोगी इतर इमारती वगैरे रचना घडविल्या. 1677 सालमधील जेस्विट या अधिकाऱ्याची अत्यंत महत्त्वपूर्ण नोंद. सापडलेल्या खजिनाचा उपयोग स्वराज्याच्या रक्षणासाठी व वर्धनासाठीच मुख्य करून केला पाहिजे व जेणेकरून स्वराज्य हित होईल किंबहुना अखिल भारतवर्ष यवनत्रसरहित होईल. असे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्षिले आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी वाढविले आणि ते पार अटकेपर्यंत म्हणजे अफगाणिस्तानपर्यंत मराठा झेंडा रोवला. छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजमाता जिजाऊ साहेब यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले व नैपुण्य दिले. मित्रांनो, अशा प्रकारे भलं मोठं हे दालन आहे की ज्यांचं प्रदर्शन या इथं जैस महाविद्यालय या प्रांगणावर घडवण्यात आलं आहे. हे प्रदर्शनाची व्याप्ती माझ्या कॅमेरामध्ये सुद्धा बसेना इतकं मोठं हे प्रदर्शन आहे, हे दालन आहे. खरंच अंबडचे इतिहासकार रामभाऊजी लांडे, होळकरशाहीचे अभ्यासक यांचे खरंच धन्यवाद म्हणावं की त्यांनी शहरवासियांना मोठी मेजवानी इथं दिलेली आहे. स्टार्ट. मित्रांनो, एवढे मोठे प्रदर्शनाचे फोटो आपण किमान 20 मिनिटांमध्ये 107 फोटो बघितलेले आहेत. पण तुम्हाला सांगतो की प्रवाशांना आणि हौशी लोकांना अख्खं आयुष्य खर्च करायला लागतं. त्यांच्या जीवनातला एक साधारण 30 ते 40 वर्षाचा कार्यकाळ या गडदुर्गांच्या फिरण्यासाठी त्यांच्या फोटोसाठी घालवायला लागतो. एक एक किल्ला शोधावा लागतो. आपण जरी म्हणलं की हे गडकिल्ले आपण सहजतेने यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून बघू शकतो, परंतु माझं म्हणणं असं आहे की किमान आपल्याला ते नाव तर माहीत पाहिजे की जंजिऱ्याचा किल्ला, प्रतापगडचा किल्ला, देवगिरीचा किल्ला आणि शिवनेरीचा किल्ला आपल्याला नाव माहीत असेल तर आपण सर्च करू शकतो.
अन्यथा आपण ते सर्च करू शकत नाही. मी अवघ्या 20 ते 25 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये गड किल्ले दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एक 7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये या भागाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र दाखवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.